हाय फ्रेंड, मी आहे दीपाली। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आता आम्ही निघालेलो आहे यात्रेसाठी। सगळ्यांची तयारी झालेली आहे। कशी आहे यात्रा आहे कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये, मधामध्ये स्किप न करता पूर्ण बघा। आता आम्ही सगळे निघालेलो आहे। बादशा पण माझ्या रेडी झालेली आहे। ही एक झोपलेली आहे, ही माझी मुलगी माहीतच आहे। सगळेजण समोर गेलेत, म्हटलं थोडीशी क्लिप काढून घेऊया। आणि खूप भारी असते, खूप म्हणजे रात्री गेलेलं तर खूपच भारी असते। पण आम्हाला थोडीफार कपड्याची पण शॉपिंग करायची आहे आणि थोडंफार पाळणे वगैरे भरपूर मोठे आहे, तर आम्ही तिथे खेळणार आहे पाळणे वगैरे। आणि मुलं पण छोटे छोटे मस्त एन्जॉय करणार आहे। बघा रेडी झालेली आहे। आता गाडीमध्ये जायचं आहे, तर बघा किती खुश आहे। आपल्याला कुठे जायचं बाई? भूरमध्ये चाललो ना आपण। ती कालच्या तुम्ही ब्लॉग मध्ये बघितली ती दुसरी आहे आणि ही पण दुसरी आहे। ही मोठी आहे, ती छोटी आहे। आता छोटीवाली आमची झोपली आणि ही आई उठलेली आणि आता आम्ही निघालेलो आहे जाण्यासाठी। आणि आमच्याकडची कशी यात्रा आहे तुम्ही बंद कंटिन्यू बघा, तुम्हाला पण बघायला भेटेल। आता आम्हाला कपड्याची पण शॉपिंग करायची थोडीफार आणि मुलांना खेळण्यासाठी, मुलाला फटाके घेण्यासाठी। आता इथं भरपूर असे दुकानामध्ये महाग आहे, त्याच्यामुळे आम्ही तिकडं म्हटलं चला घेऊन येऊया, तर त्याच्यासाठी आम्ही निघालेलो आहे। मुलाला थोडेफार फटाके आणि आवडलं तर थोडंफार घेणार आहे। आता कसं आहे, बायका घ्यायला गेल्यावर एक सामान घ्यायला गेले 4 सामान घेऊनच येतात। आता जे आवडलं ते आम्ही घेऊन येणार आहे, तुमच्याबरोबर मी शेअर पण करणार आहे काय काय आणले म्हणून। चला आता निघूया। आमचे सगळे रेडी झालेत बघा, माझा मुलगा पण रेडी होऊन थांबलेला आहे। पप्पा पण माझे सगळे थांबलेत, समोर गेले ते आहेत। आणि भाऊ सगळे चाललेलो आहे, मम्मी पप्पा आम्ही। आणि मस्त एन्जॉय करणार आहे आज। मुलं तर काल पाऊस होता त्याच्यामुळे आम्ही गेलेलो नाही, जरा काम पण होतं मम्मीला माझ्या, आणि त्याच्यामुळं काल आम्ही गेलो नाही। आज आम्ही निघालेलो आहे, कालच जायचं होतं त्याच्यासाठी। बघा आमच्या बाई कशी आहे, छान आहे ना आमचं पिल्लू। आमच्या बाईचं नाव एकीच नाव आर्य आहे आणि एकीच नाव शौर्य आहे। कसं आहे नाव नक्की कमेंट करून सांगा आमच्या बाळाचे। आमचं चला आता निघतो, आता गाडी वगैरे काढलेली आहे, बसायचं लगेच जायचं। चला कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये, तुम्हाला सगळं बघायला भेटणार आहे कसं आहे कसं नाही। आमच्या गावाकडची यात्रा खूप भारी असते। चला जे शूट होईल ते मी नक्की करणार आहे। तुम्हाला माहिती आहे शूट करताना सगळे बघतात म्हणून, त्याच्यामुळे एवढं काही शूट करत नाही। आमची पलटण रेडी झाली सगळी जाण्यासाठी बघा। चला आता आम्ही निघालेलो आहे। एक आमचं व्यक्तीचं रेडी व्हायचं राहिलंय, ते रेडी करणं चालू आहे आमचा। त्यांचं झालं की आम्ही निघालेलो आहे। सगळेजण वेट करणं सुरू आहे, कधी येतात म्हणून। पोहोचलो तिथं यात्रामध्ये, तर म्हटलं अगोदर कपडे घ्यायचे तर कपडे घेऊन टाकूया। आणि उद्या ववाळायचं होतं, तर म्हटलं दुपाटे पण नव्हते घेतले, दुपाटे पण घेऊन टाका। मम्मीला थोडीफार शॉपिंग करायची होती, कपडे वगैरे घ्यायचे होते, मग ते पण घेतले। आणि मी पण रुमाला बघितले भावासाठी, माझ्या रुमाला पण घेतले। म्हटलं अगोदर कपडे खरेदी करू, मग तिकडे गेल्यावर भरपूर वेळ होतोय। तर मग आम्ही अगोदर कपड्याच्या दुकानामध्ये गेले आणि आपले छोटे मोठे काय घ्यायचं ते सगळं सामान घेतलं। आणि साडी आम्ही नंतर घेणार आहे आता संभाजीनगरमध्ये गेल्यावरती। इकडं म्हटलं एवढे काही छान भेटत नाही आहे, मग आम्ही तिकडं गेल्याच्या नंतर मग तिकडंच पण घेणार आहे मी साड्या। आणि तो पण तुम्हाला नक्की ब्लॉग बघायला भेटणार आहे, तिकडे छान छान साड्या भेटतात। आणि मस्त कपड्याची वगैरे शॉपिंग केली, लगेच निघालो यात्रामध्ये। तर बघू शकता असे अगोदर खायचं सगळं सामान लावलेलं होतं। आणि मग म्हटलं आता खायचं सामान तर ऑलरेडी मम्मीने नेलं होतं, ते मुरमुरे वगैरे। म्हटलं करदुडे घ्यावा, करदुडे तरी माणूस भावच सोडत नव्हता, मग मम्मीने बरोबर हिशोबाने घेतले। मला काय 2-3च घ्यावं लागतात, एवढे काय नाही, पण मम्मीला तिच्या भावासाठी पण घ्यावं लागत होते। आणि मी पण घेतले मग करदुडे। आणि मुलं एवढे घाई करत होते ना माझे, त्यांना राटपाळणा खेळायला जायचं होतं। अगोदर चला चला आम्हाला तिथे थांबूच देत नव्हती, माझी बाची तर खूप रडत होती। लगेच बघू शकता पाळणे, आता त्यांना मोठ्या पाळण्यात बसायचं होतं, पण छोटे छोटे असल्यामुळं ऊन पण भरपूर होतं, मग काय बसू दिलं नाही। सगळं असं बघितलं, म्हटलं आपण दुसरं बघूया, मग तुम्हाला कशामध्ये बसायचं आहे तरी बसू शकता। असं काही होतं तिकडचं डेकोरेशन, ऊन भरपूर लागत होतं। आणि छोटे छोटे मुली पण होत्या, त्यांनी डिसाईड केलं याच्यामध्ये खेळायचं म्हणून, तरी मग ह्याच्यामध्ये गेले। आणि माझी मुलगी आणि बाची त्यांनी खूप मस्ती केली, तुम्ही बघा। आणि एवढा खुश होता ना, मुलीनं माझी जीन्सच फाडून टाकली, तिची उड्या मारून एवढ्या तिने उड्या मारल्या। आणि म्हटलं खेळा आता, तुम्हाला याच्यात खेळायचं ते राट पाळण्यात। कसं मुलगा बोलला मला भीती वाटते, पोटामध्ये माझे कसं तरी होते, त्याच्यामुळे म्हटले राट पाळण्यात नको बसू। ट्रॅम्पोलीमध्ये बसल्याच्या नंतर मामाने त्यांच्या इथं त्यांना बसवलं,
बोलले हे उड्या मारायचं यांना खूप एन्जॉय केला मुलांनी, माझ्यात खूप आवडत होतं. इथं पण परत बसून घेतलं आणि एवढी भूक लागली होती. बोलले मला जेवण काहीतरी नाश्ता करायचा आहे. मग लगेच त्याला पाणीपुरी दिली आणि आम्ही पण भेळ घेतली. म्हटलं त्याला परत भेळचं एक खायचं होतं प्लेट, तरी बोलला माझी भूक नाही गेली. मग त्याला परत भेळ दिली घेऊन, पाणीपुरी पण खाल्ली, सगळ्यांनी खाल्ली. मग म्हटलं आता चला छोटं मोठं सामान भरून घेऊया. पण मम्मीचा लय हट्ट होता. बांगड्या भरून घेतल्या अगोदर, वहिनीने भरल्या आणि नंतर मी पण भरून घेतल्या. आता आली तर भरून घे म्हणे बांगड्या. मग बांगड्या पण भरून घेतल्या. आणि असं काही डेकोरेशन सामान होतं. 30 रुपये 50 रुपये सेल